काय तर मित्रांनो, मजेत आहात ना? आज आपल्याला एका वेगळ्याच विषयावर चर्चा करायची आहे. आतापर्यंत आपण कट ऑफ या विषयावर चर्चा केली. आता आपल्याला हा शब्द बदलायचा आहे. आणि आता काय शब्द आणायचा आहे? आपल्याला शब्द आणायचा आहे रँक. आज मी तुम्हाला तुमचा रँक काढून दाखवतो. तुमच्या प्रवर्गानुसार तुमचा रँक तुम्हाला तुमच्या घरी सुद्धा काढता येते. त्यासाठी आपल्याला एक जबरदस्त फॉर्म्युला सापडलेला आहे. त्या फॉर्म्युल्याचा आपल्याला आज वापर करायचा आहे. आणि त्या फॉर्म्युल्याचा वापर करून आपल्याला आपला रँक ठरवता येतो. रँक मित्र फार महत्वाचं आहे. कारण रँक मध्ये जर आपण येत असेल तरच आपलं सिलेक्शन होईल. आणि रँक मध्ये 3 प्रकार येतात. सेफ झोन मध्ये येते, दुसरा येते बॉर्डर झोन आणि तिसरा जो रँक आहे तो आहे डेंजर झोन मध्ये. म्हणजे रँकचे 3 प्रकार आहेत. पहिला जो प्रकार आहे रँकचा तो सेफ झोन आहे, दुसरा प्रकार बॉर्डर बॉर्डर झोन आहे आणि तिसरा प्रकार जो आहे तो डेंजर झोन आहे. तर आपण कुठल्या झोन मध्ये आहे ते आपल्याला आपल्या घरीच पडताळून पाहता येते. त्यासाठी एक फॉर्म्युला तुम्हाला देतो, त्या फॉर्म्युल्याचा तुम्ही वापर करा. फॉर्म्युल्याचा वापर करून थोडेफार कॅल्क्युलेशन्स करा आणि कॅल्क्युलेशन्स तुम्ही केले की तुम्हाला तुमचा रँक कळतो. तर फार मी काही तुमचा आता इथं वेळ घेत नाही. हा एक स्क्रीन इथं शेअर करतो. या स्क्रीनवरून आपल्याला तुमचा रँक कोणता आहे ते आता आज कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा, शिक्षक भरती 2025-26 म्हणजे जे आता शिक्षक भरती 2026 मध्ये होणार आहे त्या भरतीचा आपण रँक मित्र हो काढणार आहे. तर याचा रँक काढण्यासाठी पुन्हा आपल्याला आपल्याकडे काय माहिती संकलित असायला पाहिजे. तर ती जी माहिती आहे ती माहिती एकूण जागा किती. तर मी अगोदरच सांगितलं की एकूण जागा जे आपण कॅल्क्युलेशन्स घेतो म्हणजे आपलं कॅल्क्युलेट करण्यासाठी एकूण जागेचा जो वापर करतो आपण, एकूण रिक्त पदाचा जो वापर करतो, त्या एकूण जागा आपण ऍझ्युम करतोय म्हणजे गृहीत धरतोय. आपण असं गृहीत धरतो की जी होऊ घातलेली शिक्षक भरती आहे या शिक्षक भरती मध्ये महाराष्ट्रामध्ये पवित्र पोर्टल मार्फत एकूण 13,000 जागांची भरती होणार आहे. मित्रो, मी याच्यामध्ये आणखी एक मुद्दा क्लिअर करतो की तुम्ही म्हणाल विदाऊट इंटरव्ह्यू किंवा इंटरव्ह्यू. तर आता कसं आहे माहित आहे का की आणखी 2,500 जागा याच्यामध्ये वाढणार आहे. मग याचा आकडा 5,500 होणार आहे. बरोबर आहे. तर हा जो सध्या आपण रँक काढतोय हा दोन्ही याचा काढतोय. तर मग आता आपल्याला जर आपला रँक आपण ज्या प्रवर्गामध्ये आहे त्या प्रवर्गाच्या जागेचा आपल्याला विचार करावा लागेल. म्हणजे आपण ज्या प्रवर्गामध्ये येतो त्या प्रवर्गामध्ये किती जागा रिक्त आहेत त्या सुद्धा महत्वाच्या आहेत. कारण सगळ्यात जास्त परिणाम ह्या जागा आपल्या रँकवर करत असतात. बरोबर आहे. तर मग आता इथं वेगवेगळे प्रवर्ग मी दिलेले आहेत. SC-BC आहे, त्याचं 10% आहे, त्याच्या जागा काढलेल्या आहे आपण. 1,300 आहेत. ओबीसी 19% घेतलेला आहे, त्याच्या जागा आलेल्या आहेत 2,470. SCच्या 13% त्याच्या जागा आपण इथं घेतलेल्या आहेत. वेगवेगळ्या प्रवर्गाच्या जागा इथं आपण घेतलेल्या आहेत. आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये जो आकडा आलेला आहे तो आकडा म्हणजे आपल्याला बघायचं आहे की खुल्या प्रवर्गाच्या ज्या काही जागा आहेत त्या किती आहेत. तर इथं खुल्या प्रवर्गाच्या जागा 3,640 आहेत मित्र खाली. आणि मी जो रँक काढून देतो तो खुल्या प्रवर्गाचा देतो कारण खुल्या प्रवर्गाच्या जागा जास्त आहेत. 3,640 जागा खुल्या प्रवर्गाच्या आहेत. त्यामुळे आपण खुल्या प्रवर्गाचा रँक काढणार आहे मित्र. तर पुढं खुल्या प्रवर्गाचा रँक आपल्याला काढायचा आहे. खुला प्रवर्ग आणि त्याचा रँक आपण काढतोय. आता आपल्याला याच्यासाठी आणखी काय माहित पाहिजे तर किती शिक्षक उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र केलेलं आहे त्याचा आकडा माहित असणं फार गरजेचं आहे. आणि या अगोदर सुद्धा आपण याच्यावर चर्चा केलेली आहे की जवळपास 1,70,000 शिक्षक उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्र केलेलं आहे. आणि
आता आपण खुल्या प्रवर्गाचा रँक काढतो, म्हणून मी खुल्या प्रवर्गाच्या जागा घेतल्या इथं 3640. त्या टेबलमध्ये मी दिलेले आहेत. हा जो टेबल आहे इथं, याच्यामध्ये इथं खाली आहेत 3640 जागा आहेत या ठिकाणी. म्हणून मी इथं खुल्या प्रवर्गाच्या जागा घेतल्या. तुम्ही जर समजा तुमचा रँक, तुम्ही जर ओबीसी मध्ये असाल तर ओबीसी साठीच्या जागा इथं दिलेल्या आहेत. 2470 जागेचा वापर करून तुम्ही तुमचा रँक काढू शकता. आणखी आपण 1-2 काढू. मी सध्या ओपन कॉम्पिटिशनचा काढतोय, हे लक्षात घ्या. खुला प्रवर्ग म्हणजे ओपन कॉम्पिटिशनचा काढतोय आपण, कारण त्याच्यामध्ये सीट्स जास्त आहेत. 3640 सीट्स रिक्त आहेत त्याच्यामध्ये. आणि मी हे गृहीत धरलेलं आहे सर्व मित्र, हे लक्षात घ्या, कारण आपल्याला कुठं ना कुठं मॅथमॅटिक्स मध्ये ऍझम्पशन करावंच लागतं. ऍझम्पशन करूनच आपण पुढे आपल्याला आपल्या याच्यापर्यंत, म्हणजे आपलं जे समजा उद्दिष्ट आहे तिथपर्यंत आपल्याला पोहोचता येते. तुम्ही जर विजयचा काढाल तर 390 जागा आहेत, त्या तुम्हाला कन्सिडर करावं लागेल तुमचा रँक काढण्यासाठी. म्हणजे तुम्ही कोणत्या प्रवर्गामध्ये समाविष्ट आहे ते तुम्हाला बघावं लागेल. तुम्ही ज्या प्रवर्गामध्ये समाविष्ट आहेत त्या प्रवर्गाच्या जागा तुम्हाला म्हणजे इथं वापरायच्या आहेत. मग मी आता कुठला काढतोय रँक बघा, ओपन कॉम्पिटिशनचा काढतो. मग ओपन कॉम्पिटिशनच्या जागा किती आहेत, तर मी इथं त्या दिलेल्या आहेत बघा. 3640 जागा ह्या ओपन कॉम्पिटिशनच्या आहेत मित्र. हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. मग आता ओपन कॉम्पिटिशनच्या जर 3640 जागा असतील तर आपल्या टॅटच्या मार्काचा वापर करायचा आहे आपल्याला. आपल्या टॅटचे जे काही मार्क्स आहेत त्या मार्क्सचा आपण इथं वापर करू, आणि तो वापर करून आपला रँक या 3640च्या आत आला पाहिजे. म्हणजे आपल्या टॅटच्या गुणांचा वापर करून आपला जो रँक आहे तो या 3640च्या आतमध्ये यायला पाहिजे. जेव्हा तो रँक 3640च्या आतमध्ये येईल तेव्हा तुम्ही सेफ झोन मध्ये, हे लक्षात घ्या. झोन सांगतोय तुम्हाला. 3640च्या आतमध्ये जर तुमचा रँक आला तर तुम्ही सेफ झोन मध्ये. 3641, 42, 45 पर्यंत आपण म्हणू तर तुम्ही बॉर्डर झोन मध्ये. आणि तुम्ही जर 3600 कुठेतरी 90 पर्यंत गेले, किंवा म्हणजे 3690 पर्यंत जर आपण गेलो, किंवा 7000 पर्यंत गेलो, किंवा 7035 पर्यंत गेलो, तर मित्र आपण डेंजर झोन मध्ये, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे रँक आपल्याला या सीट्सच्या, हे ज्या नंबर ऑफ सीट्स वॅकंट असतात त्याच्या आतमध्ये जर आपला रँक आला तर आपण, म्हणजे त्याच्यापेक्षा कमी असं म्हणतो, आतमध्ये म्हणजे त्याच्यापेक्षा कमी आला तर आपण सेफ झोन मध्ये आहोत. त्यापेक्षा थोडासा जास्त आला तर आपण बॉर्डर झोन मध्ये आहोत, आणि त्यापेक्षा भरपूर जास्त आला तर आपण डेंजर झोन मध्ये आहोत. हे तुम्हाला आवर्जून लक्षात घ्यायचं आहे मित्र. कारण रँक वरूनच आपल्याला आपलं कोणत्या झोन मध्ये ते आपल्याला ठरते. आपण सेफ झोन मध्ये असेल तर 100% सिलेक्शनचे चान्सेस आपले असतात. आपण बॉर्डर झोन मध्ये आहोत, आपले 90% सिलेक्शनचे चान्स असतात. आणि आपण जर समजा डेंजर झोन मध्ये गेलो तर आपले चान्सेस फारच कमी असतात. 15%, 20% अशा प्रकारचे आपले चान्सेस सिलेक्शनचे असतात मित्र. हे तुम्ही इथं लक्षात घ्यायला पाहिजे. चला मग आता कोणता फॉर्म्युला मला सापडला तो फॉर्म्युला इथं मी शेअर करतोय बघा. 2026 मध्ये रँक काय असेल तो आपल्याला काढायचा. तर हा फॉर्म्युला आहे झेड इज इक्वल्स टू, इथं तुम्हाला मी इथं जे ब्रॅकेट दिले या ब्रॅकेटमध्ये आपल्याला संख्या भरायच्या आहेत. तर इथं तुम्हाला तुमच्या टॅटचा स्कोअर टाकायचा आहे. आता उदाहरणार्थ मी माझ्या एक यक्स शिक्षक उमेदवार आहे, तो माझ्याकडे आलेला आहे आणि त्यांनी मला म्हटलंय की सर माझे जे टॅटचे मार्क्स आहेत ते 100 काहीतरी 27 आहेत. तर माझा तुम्ही काय करा, आणि मी ओपन कॉम्पिटिशन्स मध्ये खुल्या प्रवर्गामध्ये आहे, तर तुम्ही माझा काय करा, रँक काढून द्या. किंवा माझा तो जर समजा कास्टमध्ये असेल तर मी खुल्या प्रवर्गामध्ये येईल का, म्हणजे खुल्या प्रवर्गामध्ये माझं सिलेक्शन होईल का, ओपन कॉम्पिटिशन मध्ये माझं सिलेक्शन होईल का, असा जर मला तो प्रश्न विचारत असेल तर मी या मेथडचा वापर करून त्याला एक
ढोबळमानाने सांगू शकतो मित्र की तुमचं काय होईल, तुम्ही कोणत्या झोन मध्ये आहे, तुम्ही सेफ झोन मध्ये आहे, तुम्ही बॉर्डर झोन मध्ये आहे, की तुम्ही डेंजर झोन मध्ये आहे. तर मग त्यांनी मला सांगितलं त्या एक्स उमेदवाराने की माझे टॅटचे मार्क्स किती आहेत, 127 आहेत. तर मग मी इथं टाईप करतो 127. हा इथं आपल्याला टाईप करायचं आहे 127. त्यांचे जे मार्क्स आहेत ते आपण 127 इथं टाईप केलेले आहेत. 127 हे घेतले आपण मार्क्स 127. आणि मग 127 मायनस 98/12. आता तुमचा प्रश्न पुन्हा तोच असेल की 98 काय आणि 12 काय. तर मित्रो, मागचा जो स्टॅटिस्टिकल डेटा असतो त्या डेटावरून आपण त्याचा मीन काढतो. तो मीन आपला आलेला आहे मागच्या एक्झामचा 98, म्हणजे मागचे जे सिलेक्शन झालेलं आहे त्याचा तो 98 आहे. आणि त्याचा जो एसडी आहे म्हणजे स्टँडर्ड डिव्हिएशन म्हणतो आम्ही त्याला, ते 12 आलेलं आहे. आणि हे सारखंच राहते कुठल्याही प्रवर्गासाठी, हे सारखंच असते, हे बदलत नाही, हे आपण लक्षात घ्या. मग आता काय करायचंय आपल्याला, याचा अँसर फाइंड आउट करायचा आहे. 127 वजा 98 करू आपण, आणि त्याला काय करायचंय आपल्याला, 12 भागायचं आहे. तर आता याचं कॅल्क्युलेशन साठी तुम्ही तुमचं मोबाईल घ्यायचं आणि त्याच्यामधलं आपल्याला कॅल्क्युलेटर वापरायचंय. मग 127 मार्क्स आहेत इथं, 127 मायनस 98 करायचे तुम्हाला. याचं जर आपण अँसर काढलं मित्र हो, तर ते येते 29. आणि या 29 ला काय करायचंय आपल्याला, या 12 ने डिव्हाइड करायचं. डिव्हायडेड बाय 12 केलं तर हा येते 2.41. म्हणजे इथं येतं जे काही आता काढलाय आपण याचा झेड, तो आला 2.41 हा झेड आलेला आहे. मग आता इथं आपल्याला झेड ट्रान्सफॉर्म टेबल वापरायचं आहे, म्हणजे झेड टेबल म्हणतो आपण त्याला इन शॉर्ट मध्ये. हा झेड टेबल मी कालही सांगितलं तुम्हाला, जसा लॉग टेबल आपण वापरतो की नाही तसं याला वापरायचं आहे या झेड टेबलला. तर मी आता कोणत्या ओळीमध्ये, बघा 2.4 ची ओळ पाहिजे तुम्हाला, म्हणजे कारण हे 2.41 आहे, तर 2.4 ची ओळ पाहू आपण. 2.4 याची आपल्याला ओळ पाहिजे आहे. आणि ती ओळ कोणत्या कॉलम मध्ये पाहिजे, तर ती लाईन आपल्याला 0.01 राहते. आता 2.4 जर याच्यामधून काढला आपण तर 0.01, तर इथं लिहायचं मग 0.01 हा कॉलम. आणि त्याचं काय आन्सर आहे ते इथं आपल्याला लिहायचं. तर मग आता आपल्याला कुठे लागेल, झेड टेबल कडे. झेड टेबल कसा पाहायचा बघा, 2.4 ची लाईन घ्यायची, 0.1 मध्ये तो आकडा शोधायचा आहे आपल्याला. म्हणजे पहिलाच कॉलम आहे तो 0.1 चा. तर मी आता इथं काय करतो, झेड टेबल शेअर करतो. हा झेड टेबल आहे. आपल्याला लाईन कोणती पाहिजे आहे, 2.4. बघा इथं 2.4 ची लाईन आपण घेऊया. आणि 0.1 चा 0.01 चा कॉलम आहे, हा दुसरा कॉलम आहे. 0.01 चा हा कॉलम म्हणतो त्याला. आणि हा आडवा जो असतो याला रो म्हणतो आपण, त्याला लाईन सुद्धा म्हणू आपण. मग आता 2.4 कुठे येते ते आपल्याला बघायचंय. हे बघितलं आहे 2.4. आणि 2.4 आणि या कॉलम मध्ये हे किती येते, 0.9920. पुढचा 2 आपण 4च अंक घेऊ. 0.9920, 99 20 येते, 0.9920. पुनश्च आता आपल्याला 0.9920 येते. आता आपण आपल्या वर्कशीट कडे जाऊया. 0.9920 आला हा, 9920 हा काढला आपण झेडच्या टेबलवरून. किती आला हा, 9920 आलेला आहे मित्र. आता हा इथं टाईप केला मी 9920. आता याला काय करायचंय आपल्याला, याला पर्सेंट मध्ये घ्यायचंय. म्हणजे याला 100 न आपण काय करू, मल्टिप्लाय करू. याला 100 न मल्टिप्लाय केलं की हा जो डेसिमल पॉइंट आहे हा 2 स्थळ राईट साईडला सरकते, म्हणजे हे 99.20 येते. मग इथं घ्यायचंय आपल्याला 99
99.20 99.20 हे झाले पर्सेंट. आता याचा टॉप पर्सेंट काढायचा. टॉप पर्सेंट कसा काढायचा, तर 99.20 ला आपल्याला 100 मधून मायनस करायचंय. बघा 99.20 ला 100 मधून काय करायचंय, मायनस करायचंय. सो हिअर वे राईट 100 लिहिलेलं आहे मी इथं. टॉप पर्सेंट काढायचंय इज इक्वल्स टू 100 मायनस 99.20 आणि याचं आता सबट्रॅक्शन करायचं. हे येणार आहे तुमचं टॉप पर्सेंट. याचं काय करायचं, सबट्रॅक्शन करायचं. म्हणजे 100 मधून आपल्याला 99.20 वजा करायचंय. चुकू नये म्हणून कॅल्क्युलेटरचा वापर करा. 100 मायनस 99.20. आता याचं आन्सर आलेलं आहे आपलं 0.8. इथे घ्यायचं आपण 0.8. हे झालं याचं टॉप पर्सेंट आपण काढलं. आणि आता लास्ट स्टेप मध्ये रँक निघतो मित्र. म्हणजे जो उमेदवार, असं म्हणू आपण, जो शिक्षक उमेदवार माझ्याकडे रँक काढण्यासाठी आलेला आहे त्याचा आता रँक निघणार आहे. कारण त्याचे मार्क्स किती होते, 127 मार्क्स. तर 127 मार्क्स असणाऱ्या शिक्षक उमेदवारांचा आता रँक मिळणार आहे आपल्याला. रँक काढण्यासाठी काय करायचं, जेवढ्या शिक्षक उमेदवारांनी सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे त्याची संख्या इथं आपल्याला नोंदवायची आहे. ती नोंदवली मी 1,70,000 आणि याला मल्टिप्लाइड बाय टॉप पर्सेंट करायचं. टॉप पर्सेंट किती आलं, तर 0.8 आलेलं आहे. 0.8 आणि याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तो जो शिक्षक उमेदवार माझ्याकडे आला की माझा रँक काय येईल, मी कोणत्या झोन मध्ये राहणार आहे, सेफ झोन मध्ये राहणार आहे, बॉर्डर झोन मध्ये राहणार आहे की डेंजर झोन मध्ये राहणार आहे, त्याचं उत्तर मित्र आता आपल्याला इथं भेटलं. इतका जबरदस्त फॉर्म्युला आपण हा शोधलेला आहे. या फॉर्म्युलेच्या सहाय्याने तुम्ही ज्या प्रवर्गामध्ये आहे त्या प्रवर्गाच्या जागा 13,000 पैकी किती येतात त्याचा वापर करून सुद्धा काढू शकता. की तुम्ही कोणत्या झोन मध्ये आहे, तुम्ही सेफ झोन मध्ये आहे, तुम्ही बॉर्डर झोन मध्ये आहे की तुम्ही डेंजर झोन मध्ये आहे, हे तुम्हाला ठरवता येते. तर आता याचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. 1,70,000 गुणला 0.8 म्हणजे टॉप पर्सेंट न त्याला काय करायचं आहे, आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. बघा 1,70,000 मल्टिप्लाइड बाय आपण केलं आहे 0.8. तर त्यांचा जो रँक आलेला आहे तो 1,360 आलेला आहे. काय आलेला आहे, 1,360. कारण त्याला आपल्याला 100 डिव्हाइड करावं लागेल इकडे पर्सेंट मध्ये असल्यामुळे. मग इथं येणार आहे 1,360,000 हे याचा आन्सर इज इक्वल्स टू, याला डिवायडेड, कारण हे पर्सेंट मध्ये आलेलं आहे, याला डिवायडेड बाय आपल्याला 100 करावं लागेल. याला 100 केल्यानंतर 1,360 या शिक्षक उमेदवारांचा जो काय आहे तो रँक येतो. आणि 1,360 हा 3,640 पेक्षा कमी आकडा आहे. त्यामुळे हे जे 127 मार्क्स वाले यक्स नावाचे शिक्षक उमेदवार आहेत ते सेफ झोन मध्ये, हे लक्षात घ्या. त्यांचा सिलेक्शन 100% होणार आहे, हे आपण आपल्याला समजायला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण रँक काढलेला आहे. 2026 मध्ये आपला रँक आहे. आपला रँक कधीही आपल्या प्रवर्गासाठी ज्या उपलब्ध जागा आहेत त्यापेक्षा कमी असायला पाहिजे. त्यापेक्षा थोडा जर जास्त असला, त्यापेक्षा कमी असला तर तुम्ही सेफ झोन मध्ये, त्यापेक्षा थोडा जर जास्त असला तर तुम्ही डेंजर झोन मध्ये, आणि त्यापेक्षा थोडा जास्त असला तर तुम्ही बॉर्डर झोन मध्ये, आणि त्यापेक्षा खूप जास्त असेल तर तुम्ही डेंजर झोन. तर हे जे शिक्षक उमेदवार आहेत हे सेफ झोन मध्ये आहेत, असं माझं या फॉर्म्युल्यावरून वैयक्तिक मत आहे. तुमच्याकडे दुसरा फॉर्म्युला असेल तर तुम्ही सुद्धा
एखादा हे करून मला सांगायला पाहिजे. कारण कसं आहे, आपण शिक्षकी पेशामधले आहेत आणि शिक्षक मनुष्य हा सतत शिकत राहतो. कारण शिक्षण ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. हे आपण लक्षात सर्वांनी घ्यायला पाहिजे. मी सुद्धा हे लक्षात घ्यायला पाहिजे. ठीक आहे. आजच्या या तुमच्या सोबतच्या चर्चेला इथं मी पूर्णविराम देतो. पुनश्च आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये आणखी आपल्याला काहीतरी या भरतीच्या विषयी नवनवीन करण्याची एक संधी आलेली आहे. ती तुमच्यासोबत मला शेअर करायची संधी येते. मला सुद्धा फार याच्यामध्ये म्हणजे आनंद होते आहे आणि एक छोटी फार काही ना होणार, थोडीशी का होणार तुम्हाला जर मदत याची झाली तर अतिउत्तम. तर आता या चर्चेला पूर्णविराम देतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, याला लाईक करा, याला भरपूर शेअर करा आणि तुम्ही माझ्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.